चला तीर्थयात्रा करू. तीर्थयात्रेची आहे आवड, त्यासाठी काढा मग नक्कीच सवड. श्री संत रामकृष्ण भाऊ आणि भगवान भाऊ रामेश्वर पावनधाम संस्था एडशी द्वारा आयोजित विविध यात्रेचे खास आयोजन 2 पर्यायात, तेही तुम्हासारख्या भाविकांकरता. भारतीय रेल्वे आणि आरामदायक वातानुकूलित बसद्वारे तीर्थयात्रेचा लाभ. भारतीय रेलद्वारे विविध यात्रेचे आयोजन. या आयोजनाद्वारे श्री द्वारकाधाम गुजरात, काशी गया अयोध्या प्रयागराज, जगन्नाथपुरी गंगासागर श्री क्षेत्र रामेश्वर तामिळनाडू अत्यंत माफक दरात धर्म, अर्थ, शास्त्र आणि संस्कृतीचे विशेष दर्शन म्हणजेच रामकृष्ण भाऊ व भगवान भाऊ रामेश्वर पावनधाम यात्रा. आरामदायी वातानुकूलित बस, माफक दरात काशी गया अयोध्या प्रयागराज पशुपतीनाथ जनकपुरी इत्यादी उत्तर भारताचे उत्तम दर्शन. अहो, इच्छा तुमची तर सोय आमची. आमची वैशिष्ट्ये: प्रदीर्घ सेवेचा यशस्वी अनुभव, यात्रेत घरगुती जेवण, चहा नाश्त्याची उत्तम सोय, मुक्काम ठिकाणी यात्रेकरूंकरिता भजन कीर्तनाची सोय. खर तर या आनंदसमयी संपूर्ण भक्तिमय तीर्थयात्रेचा अनुभव तुम्ही घ्या आणि आजच संपर्क करा बरं का. बुकिंगसाठी संपर्क हबप श्री कैलासजी दिवाने महाराज. त्यांचा मोबाईल 9850752468. दुसरा मोबाईल 7499384175. निश्चितच आपल्या जीवनातला खरा आनंद म्हणजे पर्यटन. तीर्थक्षेत्र पर्यटनाचा खरा आनंद म्हणजे जीवनाचं साफल्य. निश्चितच तुम्ही या आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्या. तीर्थयात्रा. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. एक पृथ्वी स्वस्थ संसार संत निरंकारी मिशन मार्फत आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने देशव्यापी आयोजन. स्थानिक स्तरावर सांगली सेक्टर अंतर्गत योग दिवसाचे आयोजन. 21 जून 2025 संत निरंकारी मिशन मार्फत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा. शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजता भारत वर्षातील 1000 पेक्षा अधिक ठिकाणी एकाच वेळी योग दिवस आयोजित केला आहे. मिशनच्या विविध शाखांमध्ये हे आयोजन स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या प्रांगणात व उद्यानामध्ये करण्यात आले, ज्यामध्ये निरंकारी भक्तगण, सेवा दल, स्वयंसेवक व स्थानिक नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला. स्थानिक स्तरावर सांगली, कवटेमहाकाळ, देशिंग, सलगरे, नरवाड, सत्संग भवन व मिरज सिंधी पुरुषार्थ हॉल, मंगळवार पेठ, मिरज येथे योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निरंकारी भक्तगणांसह इतर नागरिकांनीही सहभागी होऊन याचा लाभ घेतला. यावर्षी संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा विषय एक पृथ्वी एक स्वास्थ्य करिता योग असा जाहीर केला आहे, ज्यातून संपूर्ण मानवतेला हा संदेश मिळतो की व्यक्तीचे वास्तविक स्वास्थ्य तेव्हाच पूर्ण मानले जाते जेव्हा ती शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक दृष्टीने संतुलित व जागरूक असेल. हाच उद्देश केंद्रीभूत मानून आपल्या आध्यात्मिक व सामाजिक प्रयत्नांच्या अंतर्गत योगाला समग्र कल्याणाचे माध्यम मानत निरंतर प्रयासरत आहे. संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री जोगिंदर सुखेजाजी यांनी माहिती दिली की 2015 सालापासूनच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे योग दिवस नियमितपणे देशव्यापी स्तरावर आयोजित केला जात आहे. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा या उपक्रमाचा सातत्याने विस्तार होत आहे. सद्गुरू माताजींचे हेच मार्गदर्शन आहे की स्वस्थ मन सहज जीवन. त्याच्या विचारातून हे स्पष्ट होते की मनुष्य तन ही ईश्वराची अनुपम देणगी आहे, जी स्वस्थ आणि सशक्त बनवूनच मनुष्य आपल्या आध्यात्मिक व सामाजिक कर्तव्याचा यथार्थ निर्वाह करू शकतो. योग ही भारतातील एक प्राचीन विद्या आहे, जी केवळ शरीरालाच बलवान बनवते असे नव्हे तर मनाला शांती देते आणि आत्म्याला जागृत करण्याची क्षमता बाळगते. याचा नियमित अभ्यास करून मनुष्य तणाव, असंतुलन आणि रोग इत्यादीपासून स्वतःचा बचाव करून आत्मिक शांती आणि सामाजिक सौहार्दाच्या दिशेने अग्रेसर होतो.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अशा प्रकारच्या आयोजनाचा मूळ उद्देश हाच आहे की आपण स्वतःच्या स्वास्थ्याला सर्वोच्च प्राथमिकता द्यावी आणि एक सुखद, संतुलित व शांतीपूर्ण जीवन जगण्याच्या दिशेने वळावे. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.